नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्याला आवडणारी अशी चकली रेसिपी पाहूयात। त्यासाठी मी इथे 1 किलोच्या प्रमाणात चकली भाजणी पीठ घेतलं आहे। त्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये लाल तिखट, हळदी पावडर, मीठ, धनेपूड, तीळ, चकली मसाला हे सर्व सुके मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन टाकून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन टाकल्यानंतर पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाला छान तेल लागेल असं। पिठामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकून छान मऊसर असा घट्ट गोळा तिंबून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की पीठ छान मऊ झालेलं आहे। त्यानंतर आपण चकली करून घेऊया। तुम्ही बघू शकता की चकली किती छान होत आहे। अशा प्रकारे चकली बनवून घेतली आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण चकली तळून घेऊया। चकलीचे बुडबुडे कमी झाल्यानंतर चकली पलटून घ्यायची आहे। छान लाल रंग येईपर्यंत तळू द्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता की चकलीला किती छान रंग आलेला आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझ्याकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।